4 मार्च रोजी नागपूर येथे भारतीय जनता पार्टीतर्फे भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा महासंमेलन आयोजित केले गेले आहे नागपूर येथे। आणि त्या महासंमेलनाला जे.पी. नड्डा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपस्थिती लाभणार आहे। त्या संमेलनासाठी शिर्डीतून आज 1,500 तरुण नागपूरसाठी प्रस्थान करत आहेत। ह्या युवा संमेलनासाठी जवळजवळ 1 लाख युवांची उपस्थिती अपेक्षित आहे। तर आज शिर्डीतून 1,500 युवा या संमेलनासाठी जात आहेत। नमो युवा संमेलनाच्या निमित्तानं आज नगर जिल्ह्याच्या उत्तर विभागाचे सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते संमेलनासाठी नागपूरला रवाना होत आहे। त्यांना सर्व शिर्डीकरांच्या वतीनं व जिल्ह्याच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो। नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब यांच्या वतीनं या सगळ्या बसेसचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि हे जे संमेलन आहे याला एक मोठ्या संख्येने हे युवक जात असताना त्या ठिकाणी तिथं जो काय प्रतिसाद आज आपल्याला मिळणार आहे त्या अनुषंगाने मी सर्वच युवकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीने महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे होत असलेल्या महानमो युवा संमेलनासाठी उत्तर नगर जिल्ह्यातून 1,500 युवक आम्ही आज घेऊन जात आहे। आणि नागपूर येथे हा कार्यक्रम उद्या 3 वाजता आहे। तर सर्व युवक आम्ही आज नागपूरला घेऊन जात आहोत। आणि ह्या कार्यक्रमासाठी जे.पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांचं मोठं संमेलन होत आहे। आता लोकसभा निवडणूक आहे आणि ह्या लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता युवा मोर्चाने नागपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलं आहे। 1 लाख युवक या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहे। आणि हा एक राजकीय विषय आहे आणि ह्या युवकांना संबोधित करण्यासाठी जे.पी. नड्डा साहेब हे नागपूरला येत आहे। त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब, आपले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल भैया लोणीकर, आमचे महामंत्री विक्रांतदादा पाटील हे सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आमचे जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथून जिल्ह्यातून जवळपास 20 गाड्या या ठिकाणून निघत आहे। आणि त्यात शिर्डी शहराच्या वतीने कमीत कमी 2 बसेस म्हणजे 100 जणं आम्ही या मेळाव्यासाठी आम्ही या ठिकाणी रवाना होत आहोत। सांगायला आनंद होत आहे की या संमेलनासाठी भरपूर अशी युवक महाराष्ट्रातून त्या ठिकाणी येणार आहेत। आणि आपलं जे स्वप्न आहे का मोदी साहेबांना परत पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी हे युवक आम्ही सर्व युवक मिळून त्या ठिकाणी मेळाव्याला जाणार आहे। आणि त्या ठिकाणी आम्हाला विविध प्रकारचे मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे फादर बॉडीचे प्रदेशाध्यक्ष असतील आणि विविध प्रकारचे नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम तिथे संपन्न होणार आहे। त्यासाठी शिर्डीतून जवळपास 100 तरुण आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। आणि त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं व डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांची आम्हाला भरपूर मदत झालेली आहे। त्यांची आम्हाला या ठिकाणी बसेसची पण उपलब्धता आम्हाला करून दिलेली आहे। आणि त्या ठिकाणी राहायची आणि जेवणाची पण व्यवस्था त्यांनी करून दिली, त्याबद्दल नामदार साहेब आणि सुजयदादांचे पण मी आभार मानतो। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर युवा, एक सक्षम युवा घडवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाची प्रक्रिया ही निरंतर चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून नागपूर येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने एक भव्य असं नमो महासंमेलन भरवण्यात आले आहे। या संमेलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयप्रकाशजी नड्डा हे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत। एक सक्षम युवा होण्याच्या दृष्टीने हा महामेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे। युवकांच्या भविष्यातील दिशा देण्यासाठी जे पी नड्डा साहेब यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे
उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याबरोबरच युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वीजी सूर्यजी, युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष राहुलजी लोणीकर, प्रभारी माननीय विक्रांतजी पाटील, त्याबरोबरच आमचे नेते राज्याचे राधाकृष्णजी विखे पाटील देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे महासंमेलन होणार आहे. खऱ्या अर्थाने हे युवकांचं संमेलन नसून एक युवा शक्तीचा हा जागर होणार आहे आणि यातून संपूर्ण राज्याला, महाराष्ट्राला दिशा मिळण्याचं काम या महासंमेलनातून मिळणार आहे. धन्यवाद. माननीय खासदार सुजय दादांचा विजय असो. युवा मोर्चा. कॅमेरामॅन चेतन कोतेसह अमोल कोते, खबर भारत, शिर्डी.